नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक यूट्यूब चॅनल चालू करत आहोत ज्याचं नाव आहे गावाकडची संधी. तर हे चॅनल चालू करायचं खरं रिझन म्हणजे की मी ठरवलं होतं की गावाकडचा ग्रामीण भागातला प्रवास शहराकडे कसा येतो आणि मुख्यतः तुम्हाला काही काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात. आता आजच्या युगामध्ये आणि अगोदरच्या युगामध्ये फार जास्त फरक होता की जसं शिक्षण म्हणा, खूप काही गोष्टी ज्यात आज बदल झालेला आहे. तर त्यासाठीच मनात एक विचार आला बसल्या बसल्या की आपण जे काही झेपलं आहे गावाकडून, एक एक प्रवास आपला जसा होता, मुख्यतः तो प्रॅक्टिकल वेगळा होता आणि कोणतरी सांगतं किंवा कुठून आपण इन्फॉर्मेशन घेते एकदम डिफरंट असतं ना. जेव्हा आपण एक एज्युकेशन घेतो त्यानंतर खरंच तुम्ही शिक्षण घेत आहात तेव्हा तुम्ही तेच प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट आहे का जॉब करताना. तर असे बरेच छोटे छोटे प्रश्न, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी फेस केल्या इथपर्यंत पोहोचले. तर मला असं वाटतं प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही हे केलं पाहिजे. हाच माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. प्रत्येकाने केलं पाहिजे. बघा, काय ना कुठेतरी माणसाला एक सपोर्ट नावाची गोष्ट असते पण ती मुळातच भेटत नाही. तर त्यासाठी तुम्ही कसं करणार, काय करणार, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओचं एकच आहे की आज आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत, जसं की 10वी 12वी, पोलीस भरती, UPSC MPSC, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की तुम्ही बिझनेसही कसा करू शकतात एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत. आपण जे प्रॅक्टिकली करणार आहे तेच आपण इथे बघणार आहे. तर हेच म्हणायचं मला, एक गाव असतं, गावाकडची माती, माणसं, नाती, या छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर कसं ह्याच आपल्याला शिकवल्या जातात, जे चालतं. पण मुख्यतः आपलं ध्येय काय असतं की चला शिक्षण करायची, नोकरी करायची, मग कमवायचं. आणि आज आपले आईवडील आहात म्हणून आपण आहोत. तर आपण आहोत, मग त्यांचं पुढं आयुष्य सोपं व्हावं असं मला तरी वाटतं, प्रत्येकालाच वाटतं. मला काय तर हे सध्यात खूप मोठे इश्यू म्हणजे बेरोजगारी आली. जशी बेरोजगारी म्हणजे आता खूप मुलं 11वी 12वीला असतात. आता तर मी त्या वयात होती तेव्हा मला वाटत होतं की आपण अर्निंगही व्हावं, कारण घरची परिस्थिती एवढी नसते माणसाची मुख्यतः बोलायला गेलं तर. आणि कसं आहे ना, जेव्हा तुम्ही खूप मल्टिपल इन्फॉर्मेशन इकडून तिकडून घेतात ना, तेव्हा तुम्हाला कसं होऊन जातं ना की अरे नेमकं एक्झॅक्टली काय बरोबर. तर आता मी एक गोष्ट बोलेल. आता ही आपली पहिली व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्ही नक्कीच संपूर्ण ऐका आणि पुढच्या व्हिडिओचा वेट करा. तर त्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की 10वी 12वी हा एक टर्निंग पॉईंट असतो. जेव्हा आपल्याला काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो, जेव्हा खूप कन्फ्यूज असतात, मग घरचे म्हणतात म्हणून हे असं नाही आहे. एकदम प्रॅक्टिकली विचार करायचा आहे. 10वी नंतर 12वी, 12वी नंतर काय घ्यायचं. मग खूप मुलांना UPSC करायची असते, MPSC करायची असते. तर ह्या दोन गोष्टी तर फारच सोप्या नाही आहेत. त्यातून मीही गेलेली आहे. मग त्याचा स्टडी कसा असतो, स्टडी प्लॅन कसा करायचा, एक्झॅक्टली काय वाचायचं, ते पूर्णपणे मी तुम्हाला गाईड करणार आहे. तसेच तुम्ही ग्रॅज्युएशन करतात, तसं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर त्याच्यामध्ये तुम्ही जॉबही कसा करू शकतात. इवन तुम्हाला गव्हर्नमेंटची स्कॉलरशिपही कशी भेटेल, त्या थ्रू तुम्ही म्हणजे ह्या 3 गोष्टी एका वेळेस कसं काय मॅनेजमेंट करू शकतात. तर हे आपण त्याच्यामध्ये बोलणार आहोत, ठीक आहे. आणि राहिला विषय तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे मी सध्या मेन्शन केला आहे की 2026-27चा विचार केला तर कुंभमेळावा सगळ्यात बेस्ट. शिक्षणावर आपण भरपूर गोष्टीवर बोलणार आहोत. प्रचंड माझ्याकडे आयडियाज आहेत, तर आपण त्या पुढे घेऊन चालणार आहे. म्हणजे कुणालाही ही नाही जमली तर ती नाही जमली तर ती, अशी ऑप्शन्स देणार आहोत ना, ज्यामध्ये त्यांनी ॲटलिस्ट 2 तरी निवडल्या पाहिजे. ज्यांनी एक असतात, एक रिअल लाईफ एक्सपिरियन्स वेगळा असतो, कुणीतरी सांगतो तो वेगळा असतो, हा वेगळा असतो. पण त्यामुळे आता सगळ्यात जास्त तर इम्पॉर्टंट आहे कुंभमेळावा, ठीक आहे. कुंभमेळा बराचसा जवळजवळ 2 वर्ष चालणार आहे. तर आता जे मुलं शहरामध्ये येत आहेत, ॲडमिशन घेत आहेत, जसं 11वी 12वी झाली आहे, नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, आता मोस्टली तर ग्रामीण भागाचे मुलं तर आर्ट्सकडे जास्त वळतात, कारण त्यांनी बघितलेलं असतं, त्यांना तर मोस्टली पोलीस व्हायचं असतं. मी त्यातलीच आहे. तर तेही करू शकता तुम्ही. गव्हर्नमेंटची स्कॉलरशिपही भेटते, कोणती स्कॉलरशिप कधी कधी भेटते, तर आपण त्यावरही बोलणार आहोत. ती जास्त मी त्या विषयावर जास्त बोलण्याचं कारण हेच की कारण एक हेल्प होऊन जाते, ठीक आहे. तर मला असं वाटतं ना, आता सध्या येणारा कुंभमेळावा जास्त विचार केला पाहिजे की कुंभमेळामध्ये काय चालणार आहे जास्त. एकदम एकदम प्रॅक्टिकल प्रश्न आहे ना, की याच्यामध्ये मग भरती निघतील, स्वच्छ सेवा म्हणा, कचरा व्यवस्थापक म्हणा, जसं होमगार्ड, प्रायव्हेट सिक्युरिटी, ट्रॅफिक पोलीस, आता भरपूर लोक भरले गेली आहेत. त्याच्यानंतर ब्लिंकिट, झेप्टो, हे तर प्रचंड प्रमाणात चालू आहे शहरामध्ये, कोपऱ्याला. यावर बोलायला गेलं तर प्रचंड आहे. तर आपण ते तसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात की याच्यावर नेमकं तुम्ही कसं करू शकतात, काय करू शकतात. आणि
हे फक्त स्वप्नच नाही तर आपण बदल घडवण्याचा प्रवास आहे आपला. तुमचं गाव, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. मी तर तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल. आपण पुढे प्रत्येक गोष्टीवर बोलणार आहोत. तर भरभरून ह्या व्हिडिओला प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ज्यांना ज्यांना खरंच गरज आहे जेन्युइनली, त्यांना खरंच हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेल, जेवढं होईल तेवढं मी नॉलेज देईल. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. थँक्यू, बाय.